नमस्कार मित्रांनो, मी सार्थक पाटील आणि तुम्ही पाहता जनकृती. आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे की नेमकं एवढा गदारोळ माजून सुद्धा मोदी सरकार किंवा बीजेपी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा का घेत नाही. कारण दिल्ली ते गल्ली सर्व विद्यार्थी असतील, नेते मंडळी असतील, हे अक्षरशः रस्त्यावर उतरलेले आहेत. फक्त आणि फक्त एज्युकेशन मिनिस्टर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागण्यासाठी. पण तरी सुद्धा बीजेपी यांचा राजीनामा का घेत नाहीये हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तरी आंदोलनाची सुरुवात होते अभिजित दिपके यांच्यापासून. अभिजित दिपके हे US वरून परत येऊन भारतामध्ये येतात आणि भारतातील छोट्या मोठ्या शहरांना भेटीगाठी देऊन ते आंदोलने करून एक प्रकारचा वणवा पेटवतात. त्यानंतर ते अभिजित दिपके दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलन करण्यासाठी येऊन बसतात. तेथे अनेक विद्यार्थी त्यांना मिळतात आणि एक मोठं आंदोलन तयार होतं. त्यानंतर तेथे उपोषणासाठी बसण्यासाठी सोनम वांगचुक यांची एंट्री होते. सोनम वांगचुक हे अमरण उपोषणाला त्या ठिकाणी बसतात आणि ठरतं की 20 जुलैपर्यंत जर सरकारने धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला नाही, तेथील सर्व आंदोलनकर्ते हे संसदकडे निघतील आणि संसदेच्या समोर बसून आंदोलन करून धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागतील. पण 20 जुलैच्या आधीच दिल्ली पोलिसने सोनम वांगचुक यांना उचललं आणि हॉस्पिटलमध्ये भरती केलं त्यांच्या उपचारांसाठी. तेव्हा मात्र हे आंदोलन खूपच चिघळलं. सोशल मीडियावर सोनम वांगचुक यांना ज्या प्रकारे पांढऱ्या कपड्यामध्ये झाकून उचलण्यात आलं ते कुठेतरी भारतीय लोकांना किंवा विद्यार्थ्यांना आवडलेलं नाही. त्यामुळे हे आंदोलन चिघळलं. त्यानंतर 20 जुलै रोजी अभिजित दिपके यांनी संसद मार्च करायचा हे ठरवलंच आणि 20 जुलैच्या सकाळी सर्व विद्यार्थी अभिजित दिपके आणि प्रोटेस्टर संसदेकडे निघायला लागले. तेव्हा तिथे अफाट विद्यार्थी जमायला सुरुवात झाली. हे सर्व विद्यार्थी संसदेकडे निघायला लागले. खूप गदारोळ माजला. तेव्हा दिल्ली पोलिसने या विद्यार्थ्यांना, या आंदोलनकर्त्यांना रोखण्यासाठी लाठीचार्ज केला. हे विद्यार्थी मात्र शांततापूर्वक संसदेकडे निघालेले असताना सुद्धा पोलिसांनी हे पाऊल उचलले. तेव्हा या सगळ्या आंदोलनाचे फुटेज जे आहेत ते सोशल मीडियावर व्हायरल व्हायला लागले. ज्या प्रकारे दिल्ली पोलिसांनी अमानुष मारहाण विद्यार्थ्यांना केली ते पाहून कुठेतरी हे वातावरण अधिकच चिघळलं. सुरुवातीला जंतर मंतरवर अनेक नेत्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. मग ती आपल्या महाराष्ट्रातील शिवसेना असेल, आप असेल किंवा काँग्रेसचे पवन खेडा असतील, अशा अनेक नेत्यांनी, आप असतील, आपचे नेते असतील किंवा मग समाजवादी पार्टीचे डिंपल यादव असतील, अशा अनेक नेत्यांनी सुरुवातीला जंतर मंतरला भेट देऊन या प्रोटेस्टला खूप मोठा पाठिंबा दर्शवला होता. जेव्हा हे 20 जुलैला संसदेकडे निघाले तेव्हा जे अमानुष मारहाण झाली तेव्हा अनेक नेते सुद्धा या प्रोटेस्टमध्ये सहभागी झाले. पोलिसांनी लाठीचार्ज केल्यामुळे हे विद्यार्थी, हे आंदोलनकर्ते संसदेपर्यंत जरी पोहोचले नसतील तर ते वापस जंतर मंतरवर आले आणि या फुटेजमुळे हे आंदोलन अधिकच चिघळले. दुसऱ्या दिवशी मात्र सकाळी राहुल गांधी यांनी मल्लिकार्जुन खरगे यांच्या वाढदिवसानिमित्त इंडिया ब्लॉकची एक बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये असं काही ठरलं की लगेच ती बैठक संपल्यात हे सगळे खासदार असतील, इंडिया ब्लॉकचे किंवा मग आपले काँग्रेसचे म्हणता येईल, समाजवादी पार्टीचे म्हणता येईल, हे सगळे धडक नरेंद्र मोदी यांच्या घरासमोर जाऊन बसायला सुरुवात झाली आणि त्यांनी मोदींच्या घरासमोर बसूनच आंदोलन आणि नारे द्यायला सुरुवात केली. या सर्व खासदारांनी मोदींच्या घरासमोर ठिय्या मांडून धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या अशी मागणी करण्यास सुरुवात केली. या आंदोलनादरम्यान राहुल गांधी असतील, प्रियंका गांधी असतील किंवा मग अखिलेश यादव असतील, असे अनेक नेते अक्षरशः रस्त्यावर बसलेले होते. तेव्हा सुद्धा हे आंदोलन संपवण्यासाठी दिल्ली पोलिसांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते असतील, राज्यसभेचे विरोधी पक्षनेते असतील, प्रियंका गांधी असतील, अखिलेश यादव असतील किंवा समाजवादी पार्टीचे आणखीन खासदार किंवा इंडिया ब्लॉकचे खासदार, या सगळ्या खासदारांना अक्षरशः ओढत नेऊन अटक केली किंवा हे आंदोलन संपवण्याचा प्रयत्न केला. राहुल गांधी असतील, अखिलेश यादव असतील किंवा प्रियंका गांधी असतील यांसारख्या मोठ्या नेत्यांना सुद्धा दिल्ली पोलिसांनी अटक केली आणि तेव्हा हे आंदोलन मात्र आणखीनच चिघळायला सुरुवात झाली. कारण राहुल गांधी यांना उचलतानाचे असतील किंवा खासदारांना उचलताना असणारे हे फोटो सोशल मीडियावर आणखीन व्हायरल झाले आणि 20 जुलै रोजी जे आंदोलन झालं संसदेकडे जाताना तिथे सुद्धा पोलिसांनी असाच अमानुष मारहाण विद्यार्थ्यांना केलेला होता आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा काहीतरी असंच सोशल मीडियावर पाहायला मिळालं. हे पाहिल्यानंतर हे आंदोलन आणखीनच चिघळलं. पुन्हा हा मुद्दा संसदेत सुद्धा सध्या चालू आहे. आपल्या व्हिडिओचा विषय असा आहे की गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत जर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागण्यास सुरुवात झालेली आहे किंवा विद्यार्थ्यांची असतील किंवा खासदार असतील, LOP असतील, मग ते राज्यसभेचे असतील,
लोकसभेचे असतील किंवा दुसरे मोठे राजकीय पक्ष असतील, एवढे सगळे प्रेशर आणून सुद्धा, एवढा गदारोळ माजून सुद्धा मोदी सरकार धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेत नाहीये. याच्या पाठीमागे माझे काही तर्क आहेत आणि आपण तेच तर्क या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. तर मला असं वाटतं, की मोदी सरकार धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यास टाळाटाळ करत आहे. त्याच्या मागचं पहिलं कारण आहे, जर सरकारने धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला तर कुठेतरी कबुली दिल्यासारखे होईल, की सरकार पेपरफुटी प्रकरणात कुठंतरी आरोपी आहे किंवा ते हे पेपरफुटी प्रकरण थांबवण्यास अपयशी ठरलेलं आहे. राजकारणात मंत्र्यांचा राजीनामा हा केवळ एका मंत्र्याचा किंवा नेत्याचा राजीनामा नसतो, तर तो राजीनामा एक पावती असतो, की हे सरकार कुठंतरी अपयशी ठरलेलं आहे. धर्मेंद्र प्रधान यांचा जर राजीनामा झाला तर हे सिद्ध होऊन जाईल, की हे सरकार कुठंतरी नीट प्रकरणामध्ये, नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये ते रोखण्यासाठी अपयशी ठरलेलं आहे. मग तो NTAचा सावळा बाजार असेल किंवा मग पेपरफुट प्रकरण असेल, या सगळ्या गोष्टीबाबत मोदी सरकार कुठंतरी अपयशी ठरली आहे याची पावती मिळेल. त्यामुळेच कुठेतरी नरेंद्र मोदी असतील किंवा मग मोदी सरकार किंवा BJP धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यास कुठेतरी टाळाटाळ करत आहे. आता मोदी सरकार किंवा BJP धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेत नाहीये, याचं दुसरं कारण मला असं वाटतं, की आज जर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला तर उद्या सुद्धा याचा धोका होऊ शकतो. एक उदाहरणात सांगायचं म्हणलं तर मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये सुरुवातीला जेव्हा 26/11चा हल्ला झाला, तेव्हा शिवराज पाटील चाकूरकर यांचा राजीनामा काँग्रेस सरकारने घेतला होता. त्याचबरोबर राज्यामध्ये विलासराव देशमुख असतील, RR पाटील असतील, त्यानंतर आदर्श घोटाळ्यामुळे अशोक चव्हाण यांचा राजीनामा सुद्धा काँग्रेस सरकारने घेतला होता आणि हीच परिस्थिती कुठेतरी केंद्रातही होती. 2G स्कॅममुळे राजा यांचा राजीनामा काँग्रेसने घेतला. त्यानंतर कॉमनवेल्थ प्रकरणात सुरेश कलमाडी यांचा राजीनामा सुद्धा मनमोहन सिंग सरकारने घेतला. यानंतर मग ती एक राजीनाम्यांची चेनच चालू झाली. थोडे जरी कुठेतरी मंत्री चुकले तरी देशभर राज्यव्यापी आंदोलने व्हायची आणि मनमोहन सिंग हे त्या मंत्र्यांचा राजीनामा घ्यायचे आणि कुठेतरी ही प्रतिमा कमकुवत व्हायला लागलेली होती मनमोहन सिंग सरकारची. आणि आज जर आपण पाहिलं तर मोदींची किंवा मोदी सरकारची प्रतिमा ही अत्यंत कनकशी आहे. त्यामुळे आज जर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला तर उद्या अनेक मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी होईल, आंदोलने होतील आणि पुन्हा एकदा जी परिस्थिती मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये उद्भवली होती, तीच परिस्थिती पुन्हा एकदा मोदी सरकारमध्ये सुद्धा उद्भवू शकते. त्यामुळे कुठेतरी मोदी सरकार धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यास टाळाटाळ करत आहे. आता तिसरं कारण आहे ज्यामुळे मोदी सरकार धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यास टाळाटाळ करत आहे. ते म्हणजे आज जर मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला तर कुठेतरी सिद्ध होईल, की विरोधकांच्या आवाजामुळे मोदी सरकार झुकले आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला. कारण राहुल गांधी असतील, अखिलेश यादव असतील किंवा अरविंद केजरीवाल असतील किंवा अनेक मोठे मोठे नेते असतील. राहुल गांधी यांनी देशभर फिरून मोठे मोठे कार्यक्रम घेऊन नीट प्रकरण हे उचलून धरलं. इकडे जंतर मंतरवर पण ते चालूच होतं. त्यामुळे कुठेतरी राहुल गांधींची प्रतिमा ही उंचावत जात होती आणि मोदींची प्रतिमा डागाळली जात होती. त्यानंतर जेव्हा राहुल गांधी यांनी हे विषय लोकसभेत मांडले, त्यानंतर त्यांनी जे मोदींच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केला, त्यामुळे तर राहुल गांधी यांची प्रतिमा खूपच उंचावलेली आहे किंवा कुठेतरी मोदी यांची प्रतिमा ही डागाळलेली आहे. जर याचं उदाहरण बघायचं झालं तर बोफोर्स घोटाळ्यामध्ये किंवा आज जर आपण राजीव गांधी यांना आठवलं तर विरोधक त्यांना त्यांच्या बोफोर्स घोटाळ्याचा उल्लेख केल्याशिवाय राहत नाही. पण जेव्हा राजीव गांधी यांच्या सरकारवर बोफोर्स घोटाळ्याचे आरोप झाले होते, तेव्हा राजीव गांधी यांनी तत्कालीन संरक्षण मंत्री VP सिंग यांचा राजीनामा सुद्धा घेतलेला होता. संरक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेऊन सुद्धा या बोफोर्स घोटाळ्याचा आरोप किंवा कलंक राजीव गांधी यांच्या प्रतिमेवर शेवटपर्यंत राहिला. याचाच परिणाम असा झाला, की या बोफोर्स घोटाळ्यानंतर जी लोकसभा निवडणूक झाली, त्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला आणि एकेकाळी सगळ्यात जास्त लोकसभा निवडणूक किंवा सगळ्यात जास्त लोकसभा सीट जिंकणाऱ्या राजीव गांधी यांना विरोधी बाकांवर जाऊन बसावं लागलं होतं, जेव्हा की त्यांनी या घोटाळ्याच्या खात्याशी संलग्न होता त्या VP सिंग यांचा राजीनामा सुद्धा त्यांनी घेतलेला होता. पण त्या बोफोर्स घोटाळ्याने काही त्यांचा पिछा सोडलेला नाही आणि आज जर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला तर हा डाग सुद्धा फक्त एका मंत्र्याचा राजीनामा घेतल्याने पुसणार नाही, तर तो मोदींच्या प्रतिमेवर सुद्धा तसाच राहील. त्यामुळे कुठेतरी मोदी सरकार धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यास
टाळाटाळ करत आहे असं मला वाटतं. आता मोदी सरकार धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेत नाहीये याचं चौथं कारण मला असं वाटतं, की ओडिशामधील स्थानिक राजकारण किंवा धर्मेंद्र प्रधान यांची जी पकड ओडिशाच्या राजकारणावर आहे, ते एक महत्त्वाचं कारण ठरू शकतं. ओडिशा या राज्यातून धर्मेंद्र प्रधान येतात. याच ओडिशा राज्यातील एका लोकसभेतून ते आज लोकसभेचे सदस्य आहेत, ज्यामुळे ते आज भारताचे शिक्षण मंत्री म्हणून कार्यरत आहेत. आणि या ओडिशा राज्यामध्ये आज लोकसभेच्या 21 जागा आहेत आणि या 21 जागांपैकी 20 जागा आज बी-जे-पीने जिंकलेल्या आहेत, गेलेल्या आत्ताच्या 2024च्या लोकसभा निवडणुकामध्ये. हा स्ट्राईक रेट बी-जे-पीचा कोणत्याच राज्यात नाहीये. मग ते उत्तर प्रदेश असेल किंवा मग गुजरात असेल. 24 वर्षांची नवीन पटनायक यांची सरकार उलटून आत्ताच झालेल्या विधानसभा निवडणुकामध्ये ओडिशामध्ये बी-जे-पी सरकार आलेलं आहे. 24 वर्षांपासून ओडिशामध्ये नवीन पटनाईक यांचं सरकार होतं. ते घालवून आता तिथे बी-जे-पीची पायमोळे हे रोवलेले गेलेले आहेत आणि या सगळ्या यशामागे धर्मेंद्र प्रधान यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे पक्षासाठी धर्मेंद्र प्रधान हे खूप गरजेचे आहेत. कारण आगामी 2029च्या लोकसभा निवडणुकीमध्ये बी-जे-पीसाठी ती निवडणूक एक अत्यंत अवघड ठरेल असं म्हटलं जात असताना, एवढ्या मोठ्या राज्यातून किंवा एवढ्या चांगल्या प्रसिद्धात असणाऱ्या राज्यातून आपल्या एका नेत्याला वगळणं बी-जे-पीला कुठंतरी जड जाऊ शकतं. त्यामुळे ते धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यास टाळाटाळ करत आहेत. आता 5वं आणि शेवटचं कारण मला असं वाटतं, की ज्यामुळे बी-जे-पी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यास टाळाटाळ करत आहे, ते म्हणजे धर्मेंद्र प्रधान आणि आर-एस-एस कनेक्शन. आता धर्मेंद्र प्रधान यांचे वडील देवेंद्र प्रधान हे अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये केंद्रीय मंत्री देखील राहिलेले आहेत. जेव्हा धर्मेंद्र प्रधान हे राजकारणात आले, त्यांनी त्यांच्या राजकारणाची सुरुवात पासून चालू केली. त्यांनी आर-एस-एसमध्ये जाऊन आर-एस-एसच्या कुशीत वाढलेले नेतृत्व म्हणून धर्मेंद्र प्रधान यांची ओळख आहे. त्यामुळे आर-एस-एसचा माणूस म्हणून सुद्धा धर्मेंद्र प्रधान यांना ओळखलं जातं. त्यामुळे बी-जे-पीमध्ये तरी आर-एस-एसच्या माणसांना हटवणं इतकं सोपं नाही. त्यामुळे मला असं वाटतं, की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यास बी-जे-पी टाळाटाळ करत आहे. आता हे झाले माझे मत. याबाबत तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला म्हणजे जनआकृतीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.